आज होता शेवटचा दिवस. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळीच रेडी झालो ना, आलो काकांच्या घरी. मग घेतला बाप्पांचं दर्शन. मग आत्या लगेच नाश्ता घेऊन आलेली. मग घेतली पुरणपोळी चहामध्ये खावायला, कारण मला तर योच कॉम्बिनेशन जास्त आवडते. मग इथं आंटी जेवणाची सोय करीत लावलेली. मग निघलो मेडिकलला जावाला ना. मग मेडिकलच्या घरी आलो तर जत्तीनी तास पण बारीक पोरांना फसवीत लावलेला, तो बी 2 रुपयाच्या डावान. न मग वरती जेवण करायला तर सगळ्यांचं जेवण झालेलं ना, आपणच लेट झालेलो. न मग बघला तो आंटी ना मोठे मी जेवण करत होते. मग बघला तर आज व्हेज बिर्याणी बनवले. मग बसलो लगेच जेवायला. मग जेवण वगैरे केला. मग चॉकलेटचं मोदक घरीच बनवलेलं. मग इथं आईने आपली जुनी परंपरा जपत लावलेली. मग घेतली आरती करत, कारण ही आपली इथं शेवटची आरती होती ना. मग आता ही सर्वच बारी बारी सगळेजण आरती घेत होती. मग फोटो वगैरे काढला ना, मग विसर्जनची तयारी करत घेतली. मग निघलो तल्यावर जावाला ना. मग आपल्यासोबत कौशल पण गणपती होतं. तल्यावर पोचलो ना. मग आरती करत घेतली. नाही गावाकडची तर बाई अशीच वेगळीच मजा असते. सगळं एकत्रच सगळी येऊन मजा वगैरे करतात. न मग विसर्जन केलं बाप्पाचं ना. मग निघलो घरी जायला. तर अजून गावातले गणपती होते, ते पण विसर्जनसाठी तल्यावर येत होतं. तर चला मित्रांनो, इथंच करतो ब्लॉगचा एंड. भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.